सर्वांना माझा सप्रेम जय भीम. मी डॉक्टर मोहन कांबळे, नाशिक इथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सध्या काम करतोय. आज आपण या लेक्चर सिरीजमध्ये बहुजन संघटक प्रबोधन मालिका या अंतर्गत ही पुष्प गुंफणार आहोत. यासाठी मला सहाय्य करत आहेत राहुल खांडेकर, आमचे मित्र. ते अनेक दिवस या लेक्चर सिरीज प्रबोधन मालिकेसाठी प्रयत्न करतायत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारची प्रबोधन मालिका चालवत आहेत. महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळत आहे. आज आपण प्रामुख्याने ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आरबीआयच्या स्थापनेत योगदान आणि सद्यस्थिती. मित्र हो, सर्वप्रथम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, सर्व महापुरुषांना मी वंदन करतो आणि माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करतोय. मित्र हो, आजचा दिन म्हणजे कालपासूनच 1 एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरुवात झालेलं आहे. नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे काही आर्थिक वर्ष आहे, हे नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी माणसाचा नवीन वर्षाला सुरुवात आज होत असते. प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी आपली शेतजमीन किंवा जमीन कसण्यासाठी आजपासून सुरुवात करतो. आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मित्र हो, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती प्रामुख्याने आज आपणाला या 1 एप्रिल पासून पाहायला मिळते किंवा एकूणच आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्सव, एक नवीन वर्ष म्हणून किंवा एक नवीन मराठी वर्ष म्हणून आज सुरुवात होत असते. प्रामुख्याने आज आपण ज्या घटकावर बोलणार आहोत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आरबीआयच्या स्थापनेत काय योगदान आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरबीआयच्या स्थापनेसाठी किंवा एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थशास्त्रामधला व्यासंग या सगळ्यांचा विचार करता आरबीआयच्या स्थापनेसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक आर्थिक प्रश्नांना हात घातलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व केवळ घटनाकार, भारतीय घटनेचे शिल्पकार नसून ते एक निष्णात अर्थशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ आहेत, मानवशास्त्रज्ञ आहेत. म्हणजे जेवढ्या काही पदव्या आहेत त्या अनेक पदव्या त्यांनी आपल्या शिक्षणातून मिळवलेल्या आहेत. प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एकूण उच्च शिक्षण आहे ते उच्च शिक्षण आपण पाहिलं तर प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उच्च शिक्षण झालेलं आहे. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये 1913 मध्ये अमेरिकेत प्रयाण करतात आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये MA अर्थशास्त्र या पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी MAच्या पदवीसाठी प्रामुख्याने जो प्रबंध किंवा जो डेझर्टेशन सादर केला होता
तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि आर्थिक प्रशासन या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने डेझर्टेशन सादर केलेलं होतं. आणि हे डेझर्टेशन सादर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भारतामध्ये कशा प्रकारचं एकूण आर्थिक महसूल किंवा एकूणच भारतामध्ये ज्या काही कर संरचना आहेत त्या कर संरचनेचा कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने महसूल गोळा केलेला आहे किंवा एकूणच या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या धोरणाबद्दल ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. हे धोरण कशा प्रकारचे अन्यायकारक आहे आणि ते विदारक चित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापन या डेझर्टेशन मध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1915 मध्ये 15 मे 1915 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ईस्ट इंडिया कंपनी फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी ह्याच्यावरती MA ची पदवी मिळते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच वर्षी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये PhDच्या पदव्युत्तर विद्यावाचस्पती या पदवीसाठी प्रवेश घेतात. आणि यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती, द इव्हॅल्युएशन द प्रिव्हियन्स फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1913-1917 या दरम्यानचा त्यांनी PhD पूर्ण केली आहे. ही PhD पूर्ण करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर एडविन सेलिंगमन यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हा जो काही प्रबंध आहे तो प्रामुख्याने द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिक अँड पॉलिटिकल स्टडी हे प्रबंध त्यांच्या पूर्वीचं नाव होतं. अनेक दिवसानंतर, पुष्कळ दिवसाच्या परिश्रमानंतर हा प्रबंध पूर्ण केला आणि कोलंबिया विद्यापीठाला 1916 मध्ये हा सादर केला. कोलंबिया विद्यापीठाने तो स्वीकारला आणि 1917ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना PhD प्रदान करण्यात आली. प्रामुख्याने या PhD प्रबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश साम्राज्यशाही शासन व्यवस्थेने कर महसूल धोरण कशा प्रकारे चुकीचं राबवलेलं आहे. हे कर महसूल धोरण प्रामुख्याने 1833 ते 1921 दरम्यान ब्रिटिश साम्राज्यशाहीमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये महसूल धोरण कशा पद्धतीनं राबवलेलं याचा आढावा घेतलेला आहे. हा प्रबंध त्यांच्या शासकीय वित्तीय विषयक संशोधनाचा उत्कट नमुना म्हणून समजला जातो. 1833 मध्ये भारताच्या शासन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण झाले आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण झाले. म्हणजे जाचक कर पद्धतीमुळे आणि महसुलाच्या कराच्या उधळपट्टीमुळे महसूल यंत्रणा खिळखिळी झाली होती आणि एकूण ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतामध्ये अशा प्रकारची जाचक व्यवस्था तयार करत होतं. म्हणजे एकूण केंद्रीकरण जे करण्यात आलेलं होतं ते प्रभावशाली ठरलेलं होतं. 1871 साली अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलून त्याला विकेंद्रीकरणाचं स्वरूप देण्यात आलं होतं. मात्र एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने महसूल कलेक्ट केला जातो आणि तो भारतीय लोकांच्या विकासासाठी न करता तो ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी किंवा एकूणच ब्रिटनमध्ये तो पाठवला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही विद्यावाचस्पती 1917 मध्ये बहाल करण्यात आली. अर्थशास्त्रामधील सर्वात उच्च पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केली आणि त्या ठिकाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडसाठी रवाना होतात आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाच्या भारतीय प्रश्नावर प्रबंध लिहायचा ठरवतात. लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश घेतात. या ठिकाणी त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर एडविन कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स साठी या तुच्छ पदवीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशित होतात. आणि या ठिकाणी रुपयाचा प्रश्न आणि त्यांचा उद्गम आणि उपाय याच्यावरती अभ्यासाला सुरुवात करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर 1923 मध्ये हा ग्रंथ, हा डेझर्टेशन लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्सला सादर करतात. आणि प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रबंध सादर करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. प्रामुख्याने जो काही भारताच्या विनिमयाचा प्रश्न आहे, एकूण स्वर्ण विनिमय पद्धत का स्वर्ण प्रमाण पद्धत, याच्यावरती एडविन कॅनन यांच्याशी वादविवाद होतात, मतभेद होतात. जो डेझर्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेला होता त्यातील एडविन यांना आक्षेप होते. ब्रिटिश गव्हर्नमेंटवरती ओढलेले ताशोरे किंवा एकूणच ब्रिटिश गव्हर्नमेंटवर केलेली टीका ही एडविन कॅनन यांना त्याच्याशी सहमत नव्हते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वादग्रस्त मुद्दे बाजूला करण्यासाठी कॅनन यांचा आग्रह होता. मात्र नेमस्त अतिशय कठोर पद्धतीने अभ्यास केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कुठल्याही त्यांच्या मताशी सहमत न होता त्यांच्या मतावर ठाम असतात. आणि वादविवाद न मिटल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे भारतामध्ये 1920 मध्ये परत यावं लागतं. आणि भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये विशेषतः आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलेलं दिसतं. मग सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सक्रिय होतात. तदनंतर छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक साह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत 21-22 मध्ये लंडनसाठी राहिलेला जो DSCचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करण्यासाठी लंडनमध्ये जातात. आणि एडविन कॅनन यांच्याशी चर्चा विनिमय करून त्यांच्या मतावर ठाम असताना 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स ही अत्युच्च पदवी बहाल केली जाते. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पदवी मिळवणारे प्रथम आणि शेवटचे भारतीय आहेत. ह्याच्या अगोदरही कोणी पदवी मिळवलेली नव्हती किंवा ह्याच्या नंतरही कोणी मिळवलेली नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे DSC पदवी मिळवणारे प्रथम आणि शेवटचे भारतीय आहेत. मित्रो, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचा ग्रंथ पुनर्मुद्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिस्ट्री ऑफ करन्सी अँड बँकिंग नावाच्या ग्रंथामध्ये कन्वर्ट करतात. आणि हा ग्रंथ द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथ 1800 ते 1893 इंग्रजांनी वेळोवेळी केलेल्या विनिमय प्रमाण पद्धतीमुळे एक्सचेंज स्टँडर्ड जे रुपयाचा दर कसा बदलत गेला, त्यामुळे इंग्रजांनी साम्राज्यवादी धोरण कसे कसे बदलत गेले किंवा कशी भारतामध्ये रुजवलं गेलं, त्यामुळे एकूणच भारतीय लोकांना त्याचा अनिष्ट परिणाम भोगावे लागले. या स्वरूपाच्या मूलगामी चिकित्सा या ग्रंथात करण्यात आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषतः स्वर्ण प्रमाण पद्धतीला सहमत होते. मात्र ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा त्या काळाचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स यांच्याशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चलनासंदर्भात किंवा चलनाचं विनिमय कशा पद्धतीने असावं किंवा स्वर्ण विनिमय पद्धत कशा प्रकारची चुकीची आहे हे त्यावेळेस त्यांनी जॉन मेनॉर्ड केन्सशी वादविवाद केलेला होता. त्यांच्याशी मतभेद झालेले होते. प्रोफेसर केन्स हे स्वर्ण विनिमय पद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते रुपयाची स्वर्णामध्ये परिवर्तन करून
रुपया आपोआप स्थिर होत असतो. रुपयाचं जे काही मूल्य आहे ते आपोआप स्थिर होणं शक्य आहे. केन्स यांनी सुवर्ण विनिमय पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे त्यांनी इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाच्या बुकमध्ये सुवर्ण विनिमय पद्धत कशा पद्धतीची योग्य आहे हे त्यांनी या बुकमध्ये मांडलेलं होतं. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण प्रमाण पद्धतीवर ठाम होते, कारण सर्वसाधारण सुवर्ण प्रमाण पद्धतीमध्ये रुपयाची जी क्रयशक्ती आहे ते स्थिर ठेवण्यासाठी आणि रुपयाचे मूल्य त्या अर्थाने रुपयाचा विनिमय दर जर सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धत असेल तर ते स्थिर ठेवता येणार नाही. म्हणजेच काय, सर्वसाधारणपणे रुपयाचं मूल्य किंवा क्रयशक्ती स्थिर ठेवायची असेल तर सुवर्ण प्रमाण पद्धत भारतामध्ये अवलंबणे आवश्यक आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते. म्हणजे रुपयाचं मूल्य स्थिर ठेवायचं असेल तर सर्वात प्रभावी जो सुवर्ण प्रमाण पद्धत किंवा सुवर्णामध्ये रुपयाचं परिवर्तनता न करणे, या ठराविक प्रमाणात उपलब्ध करून देणे, म्हणजेच रुपया मूल्य स्थिर ठेवायचं असेल तर रुपयाची क्रयशक्ती कमी होत असते. म्हणजे रुपयाचं मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रामुख्याने रुपयाची क्रयशक्ती कमी, याचाच अर्थ महागाईमुळे समाजात गरीब घटक कसे रुपवून निघतात, यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या साम्राज्यवादी शोषक आर्थिक धोरणाचा प्रखरपणे विरोध केला होता. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा विचार त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांचा एकूण अभ्यासाचा किंवा एकूण चिंतनाचा जो विषय होता तो म्हणजे सर्वसामान्य लोकांना इथली धोरणं, इथली शासन व्यवस्था कशा प्रकारे काम करेल, हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण अर्थशास्त्रामध्ये घेतलं. एकूण महसूल व्यवस्था, एकूण सुवर्णमान पद्धत किंवा एकूण रुपयाचं कशा पद्धतीने विनिमय केलं जातं, रुपया कसा स्थिर ठेवला जातो किंवा एकूणच रुपयाची किंमत किंवा किंमत वाढ होणार नाही, सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीच्या वस्तू आणि सेवा मिळतील, यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण विनिमय पद्धतीने कशा प्रकारे समर्थन करत होते हे त्याचं काही फुटनोट्स आपल्याला इथे या ठिकाणी दिसत असतील. तर प्रामुख्याने हे सगळं आपल्यासमोर मांडण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चिंतन होतं ते प्रामुख्याने आर्थिक व्यवस्थापन किंवा एकूणच भारतामधल्या आर्थिक त्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या घटकावर चर्चा केली जात होती. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने अशा पद्धतीच्या विचारावरती किंवा अशा पद्धतीच्या समस्यांवरती आपले विचार प्रखरपणे मांडत होते. मित्र हो, आज प्रामुख्याने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक याबद्दल बोलणार होतो. पण या अगोदर मी थोडीशी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उच्च शिक्षण, त्यांचा अभ्यासाचा दृष्टिकोन काय होता. त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरबीआयचा काय संबंध आहे. कालच 1 एप्रिल होऊन गेला. 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि तोच आरबीआयचा फाउंडेशन डे किंवा स्थापना दिन म्हणून आपण साजरा करतो. आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. अपेक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणून आपण त्याला गणतो. देशाचं मौद्रिक किंवा मॉनिटरी धोरण राबवण्याचं काम ही करत असते. आरबीआय देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला, एकूणच अर्थव्यवस्थेला स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी आरबीआय किंवा मध्यवर्ती बँक प्रयत्न करत असते. प्रामुख्याने विल रॉजर्स यांनी असं म्हणलेलं आहे, अग्नी आणि चाकाच्या नंतर ज्याचा शोध लागला तो म्हणजे मध्यवर्ती बँक, तिसरा शोध असा म्हणलेला आहे. प्रामुख्याने जगामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना करणारे प्रामुख्याने 3 देश आहेत. 1656 मध्ये स्वीडनमध्ये रिक्स बँक ऑफ स्वीडन मध्ये सर्वप्रथम जगामध्ये मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली. 1664 मध्ये इंग्लंड, ब्रिटिशमध्ये बँक ऑफ इंग्लंड अस्तित्वात आली आणि 1913 मध्ये अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली.
आणि भारतामध्ये 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली. हे मध्यवर्ती बँक देशाच्या एकूण चलन किंवा मौद्रिक धोरणाला कंट्रोल करते. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती कशा स्थिर असतील किंवा एकूण चलनविषयक धोरण कशा प्रकारे कार्य करेल यासाठी देशाची मध्यवर्ती बँक काम करत असताना दिसून येते. प्रामुख्याने भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा गेली 150 वर्ष भारतामध्ये ब्रिटिश अधिराज्य होतं. भारतामध्ये बँकिंग व्यवस्था किंवा एकूण वित्तीय व्यवस्था सांभाळण्याचं काम कोणी केलेलं आहे तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी केलेलं आहे. तर प्रामुख्याने भारतामध्ये पहिल्या ज्या काही बँक अस्तित्वात आल्या त्या अनेक बँक ऑफ हिंदुस्थान असेल किंवा अनेक बँक निर्माण व्हायच्या आणि कोलॅप्स होऊन जायच्या. त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नसल्यामुळे या बँक अवाढव्य पद्धतीने व्यवसाय करायच्या आणि कोलॅप्स होऊन जायच्या. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या नंतर भारतामध्ये प्रामुख्याने 1806 मध्ये बँक ऑफ कोलकाता म्हणजे बँक ऑफ बेंगॉल नावाची बँक अस्तित्वात आली. ब्रिटिश गव्हर्नमेंटनी बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर बँक ऑफ कोलकाता 1806 मध्ये अस्तित्वात आणली. त्याच्यानंतर बँक ऑफ बॉम्बे 1840 मध्ये अस्तित्वात आली. त्याच्यानंतर बँक ऑफ मद्रास 1843 मध्ये अस्तित्वात आली. प्रामुख्याने भारतामध्ये अशा प्रकारच्या प्रेसिडेन्सी बँका अस्तित्वात याव्यात यासाठी जॉन मेनॉर्ड केन्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी भारतामध्ये आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित चालण्यासाठी अशा प्रकारच्या प्रेसिडेन्सी बँका किंवा इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड कशी काम करते तशी भारतामध्ये आर्थिक व्यवस्थापन झालं पाहिजे यासाठी प्रामुख्याने त्यांचं चिंतन होतं. या तिन्ही बँकेचं 1921 मध्ये 17 जानेवारी 1921 मध्ये इम्पेरिकल बँकेमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि भारतामध्ये याच इम्पेरिकल बँका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड इट्स ओरिजिन इट्स सोल्युशन नावाच्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इम्पेरिकल बँकेचं रूपांतरण एका नॅशनलाइज बँकेमध्ये करण्यासाठी शिफारस करतात आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही इम्पेरिकल बँका ज्या काही भारतामध्ये 1806 पासून जवळपास 1921 पर्यंत या प्रेसिडेन्सी बँका काम करत होत्या. या प्रामुख्याने भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये म्हणजे बंगाल प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल किंवा बॉम्बे प्रांत असेल या प्रांतामध्ये अनेक शाखामध्ये काम करायच्या. यांना चलनाचा अधिकार दिलेला होता, चलन निर्मितीचा अधिकार दिला होता, चलन विनिमयाचा अधिकार दिलेला होता आणि या सर्व भारतामध्ये चलनाचं व्यवस्थापन किंवा एकूण चलन विनिमय किंवा वस्तू आणि सेवांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलनाची एकूण भारतामध्ये सर्क्युलेट करण्यासाठी बँक ऑफ कोलकाता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास हे प्रामुख्याने काम करत होत्या. तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरबीआयच्या स्थापनेमध्ये योगदान काय हे पाहणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनी जसं तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रामध्ये एक निशांत अर्थतज्ञ म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांचं एज्युकेशन जर आपण बघितलं MA, PhD, DSc या सगळ्या पदव्या त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीतून किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून घेतलेला आहे. बडोदा नरेश शहाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक साह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1913 ते 1920 दरम्यान कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांच्या आर्थिक साह्याने त्यांच्या शिष्यवृत्तीच्या मदतीने हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हे जे काही ग्रंथ आहेत तुमच्या समोर दिसतात, ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन, आर्थिक व्यवस्थापन, ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थाची उत्क्रांती, रुपयाचा प्रश्न आणि त्यांचा उद्गम, हे तिन्ही ग्रंथ अर्थशास्त्रातील सर्वोच्च ग्रंथ असलेले आहेत. यातून भारताच्या आर्थिक व्यवस्थेचं दृश्यन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच डॉक्टर बाबासाहेबांचं जे आर्थिक चिंतन आहे, एकूण भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं असायला पाहिजे, भारतामध्ये कशा प्रकारची विनिमय पद्धत असली पाहिजे, कशा प्रकारची महसूल पद्धत असली पाहिजे, या प्रकारचं चिंतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करून केलेला होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये मांडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही आपल्याला तंतोतंत या परिस्थितीला सुद्धा आपल्याला लागू होत असताना दिसून येतात. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विचार करण्याची पद्धत होती ती फार चिकित्सक पद्धतीने विचार करत होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
आरबीआयच्या स्थापनेसाठी किंवा एकूणच आरबीआयच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अनन्यसाधारण योगदान आहे. प्रामुख्याने ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भारतामध्ये आर्थिक व्यवस्थापनासाठी कुठल्या प्रकारच्या कमिशन्स नेमले किंवा कशा प्रकारचं ऑब्झर्वेशन आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरबीआयच्या प्रत्यक्ष कशा प्रकारे रिकमेंडेशन केलं हे पाहणं गरजेचं आहे. 1895 मध्ये वेल्बी कमिशन भारतामध्ये आर्थिक परिस्थितीचं कशा प्रकारे व्यवस्थापन आहे किंवा एकूण आर्थिक वायफळ झालेला खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल यासाठी हे वेल्बी कमिशन आलं होतं. प्रामुख्याने लॉर्ड चमन, आर बी बुचनन, विलियम वेडबम, दादाभाई नौरोजी, विलियम कॅनी हे या कमिटीचे सदस्य होते. या कमिटीने प्रामुख्याने आर्थिक व्यवस्थापन आणि एकूण भारतामधलं महसूल जमा कसा होतो, त्याचा खर्च कसा होतो, एकूण ब्रिटिश अधिकारी कशा प्रकारची याची विल्हेवाट लावतात किंवा कशा प्रकारे याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो किंवा एकूणच महसूल कशा पद्धतीने ब्रिटनला पाठवला जातो, ह्या पद्धतीचा रिपोर्ट त्यांनी ब्रिटन पार्लमेंटमध्ये 1900 मध्ये सादर केला. आणि त्यानंतर भारतामध्ये अनेक कमिशन आले. त्यापैकी हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. 1925 मध्ये 25 ऑगस्ट 1925 मध्ये हिल्टन यंग कमिशन प्रामुख्याने दी रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स या नावाखाली हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये येतं. या कमिशनमध्ये हिल्टन यंग हे त्याचे सचिव असतात. अन्य 9 सदस्य प्रामुख्याने असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 भारतीय आहेत. आर्यन मुखर्जी, मानकजी दादाभाई, जहागीर कोयांजी, पुरुषोत्तम ठाकुरदास इत्यादी भारतीय अभ्यासक त्या कमिशनमध्ये होते. प्रामुख्याने कमिशन कशासाठी होतं तर भारतीय चलन विनिमय पद्धतीमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी किंवा एकूणच भारताची चलन विनिमय पद्धती कशा पद्धतीने काम करते या पद्धतीची नव्याने काही सुधारणा करता येतील का किंवा एकूण भारताचं चलन विनिमय पद्धत कशा प्रकारची असली पाहिजे, पाश्चात्य देशामध्ये चलन विनिमय पद्धती कशी असते, या प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी भारताच्या विनिमय आणि चलन व्यवस्थेचा अभ्यास आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुधारणा करणे आणि शिफारसी सुचवणे या कमिशनचा उद्देश होता. प्रामुख्याने हे कमिशन भारतभर 1925 आणि 26च्या दरम्यान ऑब्झर्वेशन करत असताना अनेक प्रकारचा ऑब्झर्वेशन नोंदवत असताना शेवटी मुंबईच्या विधानमंडळामध्ये शेवटची बैठक हिल्टन यंग कमिशन आणि भारतातले जे काही प्रमुख नेते आहेत, प्रामुख्याने दादाभाई नौरोजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील किंवा त्या तत्कालीन परिस्थितीतले जे काही नेते होते त्यांची या अनुषंगाने बैठक होते. या बैठकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि या ठिकाणी चर्चा विनिमय होत असताना भारतीय नेत्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने साक्ष नोंदवत असताना किंवा शिफारस करत असताना आपल्या आपल्या पद्धतीने विचार मांडत होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा काही विचार, काही शिफारसी किंवा काही त्यांचं मत नोंदवायचं होतं. पण हिल्टन यंग कमिशनची बैठक संपत असताना 30-32 वर्षाचा तरुण या बैठकीमध्ये उठून थांबतो आणि त्या हिल्टन यंग कमिशनला विनंती करतो की मला या संदर्भात काही माझे मत नोंदवायचं आहे, माझ्या काही या संदर्भात माझे काही विचार आहेत. तर हिल्टन यंग कमिशन प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 30-32 वर्षाचा तरुण काय सूचना करणार किंवा कशा पद्धतीचे विचार मांडणार हे कदाचित त्यांना शंका असावी आणि म्हणून त्यांनी नकार दिला. तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आठवण करून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो 1920 मध्ये लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन नावाचा अर्धवट ग्रंथ लिहून तो प्रकाशित केलेला होता. आणि तेच ग्रंथ, तोच रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रॉब्लेम ऑफ रुपी हिल्टन यंग कमिशनच्या जवळ तो म्हणजे त्यांच्या टेबलावरती तो रेफरन्स म्हणून ते वापरलेला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती आठवण करून दिली आणि हिल्टन यंग कमिशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी
पुढे अर्धा पाऊण तास त्यांना वेळ दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार मांडले ते आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्ण प्रमाण पद्धत किंवा एकूण भारतामध्ये चलन पद्धती कशी असली पाहिजे, वस्तू आणि सेवांच्या किमती कशा स्थिर असल्या पाहिजे, एकूण या सुवर्ण विनिमय पद्धतीचा कशा पद्धतीने भारताला किंवा सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो किंवा वस्तू विनिमय किंवा वस्तूच्या किमती स्थिर राहणार नाहीत, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मांडत असतानाच यावरती किंवा एकूण बँकिंग स्ट्रक्चर भारतामध्ये खूप विस्कळीत आहे, याला जर कंट्रोल करायचं असेल तर बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर भारतामध्ये एक मध्यवर्ती बँक असावी आणि त्या बँकेला पूर्णतः आर्थिक चलन वलन विनिमय एकूण वस्तू आणि सेवांच्या किमती कशा प्रकारे चलनाच्या द्वारे कंट्रोल करता येतील या प्रकारचं सविस्तर पद्धतीने विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशन समोर मांडलं. आणि एकूणच हे मांडत असताना भारतातल्या ज्या काही प्रेसिडेन्सी बँका आहेत, ज्या ज्या इम्पेरिकल बँका म्हणून ओळखल्या जात होत्या, बँक ऑफ कोलकाता, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे, याचं सुद्धा रॅशनलायझेशन झालं पाहिजे, राष्ट्रीयकरण झालं पाहिजे किंवा भारतामध्ये यांच्या शाखा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विस्तृत केल्या पाहिजे, जेणेकरून भारतामध्ये चलन वलन व्यवस्थित होऊ शकतं किंवा लोकांना चलन व्यवस्थित हाताळण्यासाठी या प्रकारच्या शाखा विस्तारणं गरजेचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशन समोर जी काही साक्ष नोंदवली ती प्रामुख्याने मध्यवर्ती बँक असावी, एकूणच इंग्लंडच्या धर्तीवर किंवा स्वीडनच्या धर्तीवर किंवा अमेरिकेच्या धर्तीवर अशा प्रकारची बँक असणं गरजेचं आहे. बँक ऑफ इंग्लंड इथे प्रत्यक्षात भारतामध्ये कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संधी मिळाली त्या संधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे मध्यवर्ती बँक असावी अशा प्रकारचा विचार मांडला. आणि हे कमिशन 1926 मध्ये ब्रिटन पार्लमेंटमध्ये जाऊन यासह अनेक शिफारसी हिल्टन यंग कमिशन करतं आणि यांच्याच शिफारशीनुसार गोलमेज परिषदेमध्ये याच्यावर चर्चा होते. 1931 आणि 32 मध्ये प्रामुख्याने चर्चा होते. थोडासा कालावधी 2-3 वर्षाच्यावर चर्चा होऊन प्रामुख्याने देशाची मध्यवर्ती बँक अस्तित्वात येण्यासाठी आरबीआय ऍक्ट 1934 अस्तित्वात येतो. म्हणजे भारतामध्ये रिझर्व्ह बँक कशा पद्धतीने काम करील, त्यांच्या एकूण आरबीआय चलन वलन किंवा चलन निर्मितीचा अधिकार, चलन निर्मिती सर्क्युलेशनचा अधिकार, कशा प्रकारचे नियंत्रण ठेवेल किंवा वस्तू आणि सेवांच्या किमती कंट्रोल करण्यासाठी कुठली धोरणं राबवेल, गुणात्मक संख्यात्मक, या सगळ्या बाबीचा 1934च्या आरबीआय ऍक्टमध्ये त्याचा प्रामुख्याने उल्लेख केला गेला. आणि एकूण आरबीआय ऍक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 मध्ये भारताची रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली आणि प्रामुख्याने भारतामध्ये रिझर्व्ह बँक काम करायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून 1 एप्रिल 1935 हा दिवस आरबीआयचा फाउंडेशन डे म्हणून आपण साजरा करतो, आरबीआयचा स्थापना दिन म्हणून साजरा करतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरबीआय यांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे किंवा याचा सहसंबंध आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही विचार मांडले, जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन होतं ते फारच काळाच्या पलीकडे होतं. एकूण येणाऱ्या कालखंडामध्ये वस्तूच्या किमती असतील किंवा चलन वलन असेल हे स्थिर कसं असलं पाहिजे, या स्थिर चलनाचा गरिबांना किंवा सर्वसामान्य लोकांना जास्त त्रास न झाला पाहिजे किंवा एकूण गरिबीमुळे किंवा वाढत्या किमतीमुळे त्यांना त्यांच्या पोटाला ताण न बसला पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची नियंत्रणात्मक व्यवस्था निर्माण करावी असा आग्रह त्या ठिकाणी आपल्याला घेतलेला दिसून येतो. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरबीआय आणि बँकिंग क्षेत्रातील जे काही चिंतन आहे ते अनन्यसाधारण आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण आरबीआयच्या बाबतीत विचार केला, आता आरबीआयला जवळपास स्थापन होऊन 87 वर्ष पूर्ण होत आहेत. या 87 वर्षामध्ये आरबीआय व्यवस्थितपणे सार्वजनिक बँका आणि प्रायव्हेट बँका, सहकारी बँकांसोबत काम करते, यांच्यावरती कंट्रोलिंग ठेवते, रुपयाचं व्यवस्थापन व्यवस्थित करते. म्हणजे एकूणच मॉनिटरिंग पॉलिसी व्यवस्थित राबवण्यासाठी डॉक्टर आरबीआय प्रयत्न करत असते. मात्र अलीकडच्या
14 नंतर विशेषतः आरबीआयच्या धोरणामध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप आपल्याला दिसून येतो. विशेषतः आरबीआयचा जो रिझर्व्ह फंड आहे, जो निधी आहे, तो काढण्याचा प्रयत्न होतोय. एकूण जी काही आर्थिक तूट आहे, जी काही वित्तीय तूट आहे, ती आता अलीकडच्या कालखंडामध्ये वाढली जात आहे आणि वित्तीय तूट प्रामुख्याने 4% वर असू नये असं अर्थतज्ञाचं मत आहे. मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये ही तूट वाढत असताना दिसून येत आहे. याचे परिणाम देशाच्या आर्थिक घटकावरती दिसून येतात. त्याच्यानंतर सार्वजनिक बँकांचे जे कर्ज आहे ते नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये जास्त आहे. म्हणजे दिलेलं कर्ज परत येत नाही, ही मोठी समस्या आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार मांडलेले होते ते बँकांवरती नियंत्रण असलं पाहिजे. रिझर्व्ह बँक ही बँकांना नियंत्रित करण्यासाठी प्रामुख्याने काम केलं पाहिजे. मात्र आज सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर सार्वजनिक बँकांमध्ये जे काही कर्जाचं प्रमाण आहे ते अवाढव्य असलेलं दिसून येतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य तुम्हाला कर्ज बँका सहजासहजी देत नाहीत. मात्र देशातील जे काही उद्योगपती आहेत, धनदांडगे आहेत, त्यांना कुठल्याही तारणाशिवाय, कुठल्याही नियमबाह्य म्हणजे विशिष्ट उद्योगपतीला विशिष्ट प्रकारचंच कर्ज दिलं पाहिजे. मात्र 8,000 करोड 10,000 करोड सहजपणे दिलं जातं आणि जेव्हा त्यांचे उद्योगधंदे बुडण्याची वेळ येते तेव्हा ते पैसा घेऊन इंग्लंड, ब्रिटन ठिकाणी पळून जातात. तुम्ही बघताय की भारतामध्ये सार्वजनिक बँकांची 9.7 लाख कोटी रुपये कर्ज बुडीत आहेत. हा सगळा जो रिपोर्ट आहे म्हणजे आरबीआयच्या माहिती अधिकाराखाली हा उघड केलेला आहे. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये आहेत. म्हणजे देशातील जवळपास 30 मोठ्या उद्योजकांनी देशातील सार्वजनिक व्यापारी बँकांची जवळपास 2.86 कोटी रुपये थकवलेले आहेत. देशातील सार्वजनिक बँकांची जी काही 2.86 लाख कोटी रुपये कर्ज हे परत केलेलं नाही आहे, ते अनुत्पादन कर्ज आहे, ते एनपीए मध्ये गेलेलं आहे. म्हणजेच अनुत्पादित कर्जाचं प्रमाण भारतामध्ये वाढत असताना दिसून येते. हे रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण चांगल्या प्रकारे असेल तर अशा प्रकारचं होणार नाही. म्हणजेच भारतामध्ये एकूण 263 उद्योगांची अशी यादी आहे. प्रामुख्याने हे प्रमुख दिवाळखोर असलेले उद्योगपती आहेत. आता तुम्हाला याच्यामध्ये नाव सांगण्याची गरज नाहीये, तुम्हाला कोण हे सगळंच माहित आहे. म्हणजे अगदी अदानी, अंबानी, विजय मल्ल्या यांची नाव आहेतच. त्याच्याबरोबरच लवासा कॉर्पोरेशन, व्हिडिओकॉन, स्टर्लिंग, भूषण पॉवर, जीव्हीआर इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स कम्युनिकेशन, जेट एअरवेज, शक्तिभोग फूड्स, रिलायन्स नवल, भूषण स्टील, गीतांजली जेम्स, युरो सिरेमॅक्स, हिसार स्टील, इलेक्ट्रिकल, एमटेक ऑटो, आलोक इंडस्ट्रीज, लॅनको ऑटो, दिवान हाऊसिंग, रोटोमॅक, लिखते लिखते लब हो जाए नावाचं जे रोटोमॅक आहे, तर या उद्योगपतींनी जवळपास 5 ते 10,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन बुडीत काढलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने एसबीआयचं 1,23,000 कर्ज राईट अप केलेलं आहे, म्हणजे माफ केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने कोरोनाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या प्रकारचं पॅकेज जाहीर केलं. भारताने पण जाहीर केलं आणि प्रामुख्याने जाहीर करत असताना भारताच्या रिझर्व्ह निधीमधून जवळपास 1.70 कोटी रुपये संरक्षण निधी काढला गेला. हा निधी अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये काढणं आवश्यक होतं, पण आरबीआयच्या जो काही रिझर्व्ह फंड आहे तो अशा पद्धतीने काढून कोरोना पॅकेज जाहीर करणं हे भारतामध्ये खरंच योग्य आहे का, किंवा एकूणच आरबीआयच्या धोरणावर याचा परिणाम होईल का, देशाच्या आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम होईल का, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये सार्वजनिक कंपन्या ज्या काही सरकारच्या मालकीच्या आहेत त्यातून निर्गुतवणूक करून म्हणजे 2021 मध्ये जवळपास 71,857 कोटी रुपये निर्गुतवणूक करून भारतामध्ये निर्गुतवणूक केली होती. त्यातील जवळपास 32,885 कोटी रुपये निर्गुतवणूक करून 39,022 कोटीचा लाभांश भारत सरकारला मिळालेला होता. 2021 मध्ये जवळपास 7 कंपन्या 21 काढलेल्या होत्या, तर 21-22 मध्ये चालू वर्षामध्ये जवळपास
1.75 लाख कोटी रुपयाचं निर्गुंतवणूक करण्याचं लक्ष्य या सरकारचं आपल्याला दिसून येतं. एकूण भारत सरकारच्या कंपन्या, जसं आत्ताच एअर इंडिया कंपनी टाटाला परत विकून दिली. टाटानेच ते 1955 मध्ये भारताला दिली होती. आता परत टाटाने यावर्षी एअर इंडिया कंपनी विकत घेतली. म्हणजेच जो काही भारत सरकारचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालू आहे, प्रॉफिटमध्ये आहे, LIC असेल किंवा आता GIC असेल, यासारखे जे सार्वजनिक उद्योग आहेत त्याचा निर्गुंतवणूक करण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे तो म्हणजे देशाच्या आर्थिक धोरणाला कुठंतरी विस्कळीत करण्याचा किंवा एकूणच देशाचं आर्थिक धोरण कोलमडण्याची स्थिती आहे की काय, असा विचार या ठिकाणी या सगळ्या अनुषंगाने मांडण्याची प्रसंग आहे. एकूणच कोरोनाच्या कालखंडामध्ये जर पाहिलं, अतिश्रीमंत होत आहेत, गरीब होत चाललेले आहेत. म्हणजे आर्थिक विषमता प्रचंड वाढलेली आपल्याला दिसून येते. अति गरिबांच्या संख्येत दुपटीने वाढ झालेली आहे. म्हणजे जो अदानी आहे, अदानीच्या संपत्तीमध्ये 124 पटीने वाढ होते. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अदानीने जवळपास 124 पटीने आपली संपत्ती वाढवलेली आहे. जवळपास ऊर्जा क्षेत्र त्यांच्या ताब्यात आहे. आता पेट्रोल आणि डिझेल तुम्ही बघताय कशा पद्धतीने याच्यात वाढ होते आहे. किंवा एकूणच या सगळ्या घटकांचा जर विचार केला, भारतामध्ये 30% मध्यमवर्गीय गरीब अधिक गरीब होत चाललेले आहेत. सर्व स्तरातील लोकांची परिस्थिती दिवसेंदिवस जी काही खर्च करण्याची प्रवृत्ती आहे ती कमी होत चाललेली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढत चाललेली आहे. याचा परिणाम देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. सर्वसामान्य लोकांना याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिस्थितीमध्ये मांडलेले जे काही आर्थिक विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उच्च शिक्षण आणि आर्थिक चिंतन याचा जर विचार केला, तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली विचार आजही आपणाला लागू होतात. या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जल धोरण असेल, कृषी धोरण असेल किंवा जमीन धारणा पद्धत असेल, या संदर्भात विचार मांडलेले आहेतच. तर प्रामुख्याने आज आपण बँकिंग, विशेषतः RBIच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय योगदान आहे किंवा एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन नावाच्या ग्रंथामध्ये चलन विनिमय प्रमाण पद्धत, केन्स यांच्याशी घेतलेला वाद हा जर आज पाहिला तर तो खरोखरच त्या कालखंडामध्ये तो वादविवाद असेल किंवा तो चर्चा विनिमय असेल, आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या रुपयाची किंमत किंवा आजच्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा पद्धतीने वाढत आहेत हे खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब या परिस्थितीमध्ये असते तर या परिस्थितीचं विश्लेषण अधिक चांगलं. आणि म्हणून या संदर्भात मध्ये जी काही बँकिंग व्यवस्था आहे या संदर्भात आपण आज माझ्या छोट्या मोठ्या थोडक्या शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथ किंवा संदर्भ भेटले त्या अनुषंगाने आज मी तुमच्याशी डायरेक्ट विचारविनिमय करू शकलो. या प्रसंगी मला वाटतं बराच वेळ, आता 1.5 तास झालेला आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परत एकदा मी अभिवादन करतो. आता 10 दिवसामध्ये 11 एप्रिल ते 14 एप्रिल महात्मा फुले जयंती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा विचार महोत्सव, विचार चिंतन आपण करणार आहोत. त्या अनुषंगाने या महिन्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचा विचार विनिमय करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांना वंदन करू, त्यांच्या विचाराचं चिंतन करू आणि येणाऱ्या परिस्थितीवरती, येणाऱ्या अशा प्रश्नावरती नेहमीच चर्चा विनिमय करत राहू. या ठिकाणी मला बहुजन संघटक या मालिकेमध्ये बोलण्याची संधी राहुल खांडेकर आणि त्यांच्या टीमने, विशेषतः सोमनाथ कदम, राहुल खांडेकर आणि सगळी टीम यांचा मी खूप आभारी आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि जय भीम, धन्यवाद.